खातेवाटप झालेलं आहे आणि खातेवाटपानुसार आपण बघतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक मंत्र्याला जबाबदारी देण्यात आली। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल चंद्रशेखर बावनकुळे, तर मृणालिनी नानिवडेकर या आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। मॅम, आपण बघतोय की खातेवाटप जाहीर झालेलं आहे। जी खाती शिंदे गटाकडे होती तीच खाती त्यांना मिळाली आहे आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या खात्यासाठी शिंदेंना झगडावं लागत होतं गृह खातं ते मात्र फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवलंय। तेच आता गृहमंत्री असतील तर अजित पवार जे आहेत त्यांना मात्र अर्थ खातं आपल्याकडे मिळवण्यात यश आलंय। या संपूर्ण कालावधीमध्ये जी काय ओढाताणी चालू होती खात्यांवर, तर शिंदे यांनी अशी भूमिका घेतली होती की मला नाही गृह खातं तर किमान महसूल द्या, पण त्यांना महसूल हे खातं देखील मिळालेलं नाही। ते भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे गेलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या लढाईमध्ये अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचं सध्या परस्परांची फार सक्ती दिसत आहे। त्यांनी अर्थ खाता आपल्या मित्राला, आपल्या आवडत्या सहकार्याला दिलाय असं दिसतंय। त्यामुळे शिंदे लाडकी बहीणसारख्या योजना चालवून महायुतीला जिंकवून देखील खाते वाटपाबाबत थोडेसे माघारलेले दिसत आहेत। मात्र नगर विकास हे त्यांचं अत्यंत आवडतं खातं आहे। नगर निर्मिती, त्यातून मिळणारी सगळी प्रतिष्ठा याकडे त्यांचं मोठं लक्ष असतं। त्या खात्यावर त्यांना समाधान मानावं लागेल दिसतंय। अर्थात शिवसेनेकडे जे आमदार आहेत, जे मंत्री झालेले आहेत, त्यांचा प्रशासकीय अनुभव हा राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या मंत्र्यांपेक्षा जरा कमी आहे। ते जरासे डावे आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात शिंदेंना त्यांच्या सहकार्यांकडून तयारी करून घ्यावी लागेल आणि महायुतीतलं आपलं जे स्थान आहे ते अधिक बळकट करण्यासाठी खात्यांच्या स्पर्धेमध्ये नव्याने काहीतरी डाव खेळावे लागतील। अगदी मॅम, एक इथं म्हटलं असं म्हणावं लागेल की अजित पवारांनी आपली खाती राखली आहेत आणि शिंदेंना मात्र कुठेतरी मुख्यमंत्री पदही नाही मिळालं, गृहमंत्री पदही नाही मिळालं। जे होतं तेच इथं त्यांना मिळालं, किंबहुना असंही म्हणता येईल की जे होतं तेही गेलं। शिंदेंना या सगळ्या महायुतीच्या सत्ता संघर्षामध्ये आणि खाते वाटपामध्ये काहीशी माघार पत्करावी लागलेली दिसतीये, हे अगदी स्पष्ट आहे। खरं तर शिंदे यांनी ज्या पद्धतीचा बंड करायचा निर्णय घेतला होता त्यामुळेच भारतीय जनता पक्ष 2.5 वर्षापूर्वी सत्तेत येऊ शकला होता। लोकसभेत देखील शिंदेंनी अत्यंत उत्तम कामगिरी करून दाखवलेली होती, पण खाते वाटपात मात्र त्यांना डावी वागणूक दिलेली दिसते। त्याबद्दलचा ते काही दिल्लीशी संपर्क साधून न्याय मागतील का किंवा नाराजी व्यक्त करतील का, ते येत्या काही दिवसात। बिलकुल मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की अशी काय म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं की देवेंद्र फडणवीसांचे मित्र म्हणून अजित पवारांना जे खातं होतं अर्थ खातं ते मात्र मिळालं, असं काय झालं असावं की शिंदेंना जी खाती आहेत तीच द्यावी लागली आणि गृहमंत्री पद फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवलं? कारण ज्यावेळेस या सगळ्या चर्चा सुरू होत्या त्यावेळेस हा निर्णय गृहमंत्रीपद भाजपकडे ठेवायचा हा निर्णय जो आहे तो केंद्रातून झाला होता असं म्हटलं गेलं होतं, परंतु गृहमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडेच हे खातं ठेवलेलं आहे। हे खातं किती महत्त्वाचं राहणार आहे भाजपसाठी आणि एकंदरीतच महायुतीसाठी, तसंच विरोधकांसाठी देखील? कारण एकंदरीतच 5 वर्षांचा हा कार्यकाळ देवेंद्र फडणवीसांना आता मिळतोय, त्यामुळे गृहमंत्री पद हे किती महत्त्वाचं होतं या तिन्ही पक्षांसाठी? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो सत्तेतला प्रमुख पक्ष असतो तो कायम स्वतःकडे अगदी